सुद्धा ही रेमेडी ट्राय कराल तर तुम्हाला लोक आवर्जून विचारतील की तुम्ही काय दुधाने अंघोळ करता की काय. अगदी कोरियन लोकांची स्किन पाहिली असेल तर त्याच्यासारखाच या रेमेडीसून सुद्धा आपल्याला खूप असा इफेक्ट पडतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी काचेसारखी आणि दुधासारखी पांढरी शुभ्र आपली स्किन होऊन जाते. यासाठी आपण घेतलेले आहे ते मुलतानी मिठी आणि त्यामध्ये घातलेलं आहे रोज वॉटर. छानपैकी मुलतानी मिठी यामध्ये भिजू दिली. छानपैकी याचं असं एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आणखी 2 वस्तू ज्या आहेत ते ॲड करणार आहे. यासाठी लागणार आहे आपल्याला ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल अर्धा चमचा यामध्ये घेतलेला आहे आणि ते सुद्धा छानपैकी ते मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये नीम पावडरसुद्धा ॲड करू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे. नीम पावडरचे सुद्धा खूप छान असे रिझल्ट आहेत. त्यानंतर यामध्ये मी घातलेली हळद. हळद आपल्या सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असते त्यामुळे आणि तुम्हाला तर माहीतच आहे हळद जी आहे ती आपल्या स्किनसाठी किती फायदेमंद आहे. त्यामुळे मी तर हळद जी आहे ती आहे ते चिमूटभर अशी वापरलेली आहे आणि छानपैकी इथं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही जर हे रेमेडी 1 महिना किंवा आठवड्यातून 2 वेळा सुद्धा वापर केला याचा तर तुम्ही जाणवू शकता की आपल्या स्किनमध्ये किती असा फरक असा पडलेला आहे. छानपैकी असं सर्क्युलर मोशनमध्ये मी तर लावून घेतलेलं आहे. चेहऱ्यावरती छानपैकी लावून घ्यायचं. हातावरती सुद्धा तुम्ही लावू शकता. हातापायांवरती छानपैकी सुकू द्यायचं. त्यानंतर असं मी वॉश करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगोदर आणि आतामध्ये कितीचा फरक जाणवत आहे. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. आवडल्यास